हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण 11 कॉमर्सचं बुक किपिंग अँड अकाउंट्सीचं नेक्स्ट लेक्चर घेतो बघा. आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटस, क्रेडिटर्स, एक्सपेंडिचर, टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर अशा पुढच्या ज्या कन्सेप्ट आहेत पेज नंबर 8वरच्या आणि 9वरच्या त्या पाहणार आहे. ठीक आहे, चला व्हिडिओला स्टार्ट करूया. पण एक रिक्वेस्ट आहे, तुमच्यापैकी जर कोण नवीन असेल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या रिलेटेड जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट डेटस. आता डेटस म्हणजे काय लक्षात घ्या आणि क्रेडिटस म्हणजे काय. पहिले त्यांनी दिलेलं आपण रीड करून घेऊ, म्हणजे तुम्हाला इझिली समजण्यास इझी होऊन जाईल. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस. फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन अ क्रेडिट इज नो ॲज स्टेटस. बघा ना, अ पर्सन अशी व्यक्ती, असा पर्सन जो काय करतोय, बिझनेसकडून काय करतोय, गुड्स किंवा सर्व्हिस घेतोय. समजलं ना, आपला बिझनेस आहे तर आपल्याकडून त्याला आपण काय करतोय, गुड्स सेल करतोय किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, कसं कसं प्रोव्हाइड करतोय, कॅश नव्हे तर क्रेडिट. आता आपण मागे पाहिलेच कॅश आणि क्रेडिट म्हणजे काय. कॅश म्हणजे सरळ तुम्ही पैसे देणार आणि सर्व्हिस देणार किंवा गुड्स विकणार, आणि क्रेडिट म्हणजे उधारीवरती. उधारीवरती त्या व्यक्तीला आपण काय बोलतो, डेटस. बघा, अशी व्यक्ती जी बिझनेसकडून आपण ज्याला सेल करतोय, माल विकतोय बरोबर, किंवा सर्व्हिस त्याला देतोय कशी, उधारीवरती, तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार, डेटस. समजलं का मी काय म्हणतोय. पुढे त्यांनी दिलं बघा, अ डेटस पर्सन हू ओन मनी टू द बिझनेस. आता ह्याचा ओज मनी टू द बिझनेस, ह्याचा मिनिंग काय होतो की ही जी व्यक्ती असते ती काय करते, देणं असतं कंपनीला, आपल्या पैसे देणं असतं. ठीक आहे, समजलं डेटस म्हणजे काय. पुन्हा एकदा ऐका, डेटस म्हणजे काय की अशी व्यक्ती ज्याला आपण उधारीवरती उधारीवरती काय करतोय, क्रेडिटवरती माल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ओके, क्लिअर. चला, क्रेडिटस. बघा, ह्याच्या अपोजिट बरोबर क्रेडिटस आहे. जसं डेटसला आपण पाहिलं ना, तो आपल्याला पैसे देणं असतं, तसं क्रेडिटर्सला आपण पैसे देणं असतं. म्हणजे आपण बघा, व्यवस्थित बघा, अ पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट नो ॲज क्रेडिटर्स. म्हणजे अशी व्यक्ती जी बिझनेसला आपल्याला गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करते. बिझनेस त्याला प्रोव्हाइड करत नाही आहे, ती बिझनेसला प्रोव्हाइड करते, गुड्स विकते किंवा आपण परचेस करतो त्या व्यक्तीकडून किंवा सर्व्हिस घेतो आपण, बरोबर ना. कसं कसं घेतो, क्रेडिट बेसिसवर, क्रेडिट उधारीवरती, तर त्या व्यक्तीला आपण काय बोलणार, तर क्रेडिटर्स. समजतं मी काय म्हणतोय, ज्याच्याकडनं आपण उधारीवरती परचेस करतो किंवा सर्व्हिस घेतो उधारीवरती, क्रेडिटवरती, तर त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. क्लिअर, समजलं क्रेडिटर्स म्हणजे काय. बघा, त्यांनी पुढे असंही दिलं आहे, द क्रेडिटर्स इज पर्सन टू हुम बिझनेस ओ मनी. म्हणजेच काय की आपला जो बिझनेस आहे तो याला पैसे देणं असतं, त्या व्यक्तीला, त्याला आपण क्रेडिटर्स बोलतो. समजलं का, डेटर्स आणि क्रेडिटर्स. चला नेक्स्ट बघू आपण. बघा, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्टचा मिनिंग काय होतो, बॅड म्हणजे सगळ्यांना माहिती आहे ना, वाईट. डेब्ट म्हणजे कर्ज, म्हणजे वाईट कर्ज, म्हणजे असे कर्ज, असे पैसे जे तुमचे रिकवर झाले नाहीत. बघा, अन इररिकवरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर्स इज नो ॲज बॅड डेब्ट्स. म्हणजे डेटर्स आपल्याला पैसे देणार होता पण त्यांनी पैसे दिले नाहीत, आपले पैसे बुडवले, तर त्याला आपण बॅड डेब्ट्स बोलणार. समजलं, इररिकवरेबल डेब्ट म्हणजेच बॅड डेब्ट्स. समजलं का, डेटर्स आणि क्रेडिटर्स कन्सेप्ट आणि बॅड डेब्ट्स. ठीक आहे, बघा, जर समजलं नसेल, कोणती काही शंका असेल ना, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय करेन. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. बघा, एक्सपेंडिचर. बघा आता, एक्सपेंडिचर अँड टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचरचा मिनिंग काय होतो, सरळ सरळ एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. तुमच्या बिझनेसचे जे काय खर्च आहेत त्याला आपण काय बोलतो, एक्सपेंडिचर. ओके, बघा, तुम्ही जे काय पैसे खर्च करताय ते सगळे एक्सपेंडिचरमध्ये येतात. आता फर्स्टली बघा, त्या टाईप्स ऑफ एक्सपेंडिचर बघतोय आपण. त्यामध्ये फर्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. असे खर्च जे कशासाठी केले जातात, तर फिक्स ॲसेट वगैरे खरेदी करण्यासाठी. बघा ना, एखादी ॲसेट खरेदी केला जातात, ॲसेट म्हणजे एखादी वस्तू. बिझनेससाठी बघा, कोणते ॲसेट लागणार आहेत, समजा मशनरी लागेल, मग मशनरी जर तुम्ही परचेस केलात तर हे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. समजलं, असे मोठे जे एक्सपेन्सेस आहेत जे आपण नेहमी करत नाही, दर मंथला करतो का, दर मंथली आपण मशनरी परचेस करतो का बिझनेससाठी, किंवा दर इयरली करतो का परचेस आपण बिझनेससाठी मशनरी, नाही. तर हे कसं असतं, लॉंग टर्मसाठी असतं. हे जे लॉंग टर्म खर्च असतात ना, दीर्घकालीन खर्च आपण त्याला बोलू शकतो, त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर बोलतो. ठीक आहे, त्याने दिलेलं आपण वाचूया, तुम्हाला समजेल. बघा, दिस एक्सपेंडिचर इज इनकर्ड ॲक्वायर्ड फिक्स असेट. आता म्हटल्याप्रमाणे फिक्स असेट, बघा ना, फिक्स असेट म्हणजेच मशनरी वगैरे, हे पुढे आपण डिटेलमध्ये पाहूयाच. पण समजलं ना, मशनरी वगैरे ज्या लॉंग टर्मसाठी असतात त्याला आपण फिक्स असेट बोलतो. टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट इट गिव्ह द बेनिफिट लॉंग टर्म. आता माझ्या म्हटल्याप्रमाणे लॉंग टर्म ऑफ टाईम इज नॉट रिकरिंग इन नेचर. म्हणजे नेहमीचे खर्च नाही आहेत, अशा खर्चांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर बोलतो. समजलं मी काय म्हटलं, पुन्हा एकदा ऐका. असे खर्च हे लॉंग टर्मसाठी केले जातात आणि एखादी
ॲसेट वस्तू खरेदी करण्यासाठी केले जातात. हा जी नेहमी करत नाही आपण, हा दीर्घकाळासाठी असते, लॉंग टर्मसाठी असते, त्या एक्सपेंडिचरला त्या खर्चांना आपण कॅपिटल एक्सपेंडिचर बोलतो. क्लिअर? ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता बघा कॅपिटल एक्सपेंडिचर बरोबर अपोजिट साईडला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर येतात. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय की डे टू डे ॲक्टिव्हिटी, म्हणजे नेहमी तुम्ही जे खर्च करताय हां त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो. म्हणजे बघा ना, दर मंथली आपण सॅलरी देतो एम्प्लॉईजला, बरोबर, वर्कर जे असतात त्यांना पगार देतो ना आपण, हा मग काय झाला, हा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर झाला. आपण वेजेस पेड करतो, हे पण काय झालं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेंट देतो, भाडं भरतो आपण, हे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. जे आपले नेहमीचे खर्च आहेत ना त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो. समजते का सगळ्यांना? बघा पुढे, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट अ शॉर्ट टर्म बेनिफिट मे बी लेस दॅन 1 year. म्हणजे बघा ना, एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जे खर्च आपण करतो, आता माझे म्हटलं ना डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी, त्याला आपण काय बोलतो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. हे करावेच लागतात आपल्याला सगळ्यांना. आपल्याला आता थोडं घरचा विचार करा, घरात लाईट बिल तर भरावं लागेल, बरोबर, टी व्हीचा रिचार्ज करावा लागेल, हां घरी आपण बाजार भरतो, हे सगळे रिव्हेन्यू खर्च आहेत, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, कारण आपल्याला करावे लागतात. समजतं ना, नेहमी करावे लागतात. पण एखाद्या वेळेस तुम्ही घरी टी व्ही घेतलात, फ्रीज घेतलात, तुम्ही दर महिन्याला घेता का? नाही, मग हे कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येणार. समजलं? एखादी वस्तू घेतली आपण तर ती कॅपिटल एक्सपेंडिचर. मोबाईल घेतलात कॅपिटल एक्सपेंडिचर, हां पण त्या मोबाईलचा रिचार्ज केला तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. समजते? लॉंग टर्म, शॉर्ट टर्म. क्लिअर? कॅपिटल रिव्हेन्यू. आता हे तिसरा महत्त्वाचा पार्ट आहे, तो आहे डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? बघा बघा असे एक्सपेंडिचर जे ह्या दोघांमध्ये पण येत नाहीत, कॅपिटलमध्ये पण येत नाहीत, रिव्हेन्यूमध्ये. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केले जातात. तर कंपनीच्या दृष्टीने विचार केलात तर बघा थोडंसं समजण्यासाठी थोडा डिफिकल्ट होऊ शकतो, पण थोडंसं व्यवस्थित आहे का? बघा कसं असतं की काही खर्च हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केले जातात. म्हणजे इथे तुम्ही जर एक्झाम्पल होतं, हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर दिसतात बघा, किंवा हेवी लिगल एक्सपेन्सेस. म्हणजे बघा ना, कंपनीच्या स्टार्टिंगला काही लिगली गोष्टी करायच्या असतात, हां कंपनीची नोंदणी असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतात. मग असे जे खर्च येतात ते नेहमी कंपनीची नोंदणी करतो का आपण? नाही. पण बघा त्यावेळी ते खर्च येतात, लिगली खर्च येतात, कायदेशीर खर्च येतात. अशा खर्चांना आपण डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो, किंवा हेवी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. तुम्हाला माहिती असेल टी व्हीवरती आपण ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो, जाहिरात पाहतो, बरोबर ना. मग एक जाहिरात कमीत कमी बघा दर महिन्याला चेंज होते का? ह्यावेळी ही जाहिरात आहे. हां समजा एक कोणतंही एक्झाम्पल घ्या, कोणत्याही मोबाईल फोनची असेल किंवा एखाद्या कोणत्याही प्रोडक्टची असेल, तर बघा जो कोण जो हिरो असतो बघा, बरोबर ना, जो आपण बघतो ना, समजा सलमान खान असेल तर एका पेप्सीची ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल, बरोबर ना, थम्सअपची ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल, तर प्रत्येक वेळी चेंज होतो. दर मंथला हिरो चेंज होतो का? नाही. कितीतरी वर्ष तोच ॲम्बॅसिडर असतो, तोच ते प्रोव्हाइड करतो, तोच ॲड करतो. मग बघा अशा एक्सपेंडिचरला आपण काय बोलतो डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजे हे जे एक्सपेंडिचर असतात हे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, पण लॉंग टर्मसाठी नाही, 1-2 वर्षासाठी केले जातात. असेल आपण डिफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो. ठीक आहे. बघा जर समजलं नसेल, काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. चला पुढचा पॉईंट बघू आपण, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. बघा आता हे कॅश डिस्काउंट म्हणजे काय आणि ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. बघा आता डिस्काउंट म्हणजे काय पहिले समजायला लागेल आपल्याला, बरोबर ना. डिस्काउंट इज अ कन्सेशन ऑर अलाउन्स गिवन बाय सेलर टू परचेसर, बरोबर ना. डिस्काउंट म्हणजेच काय? कन्सेशन असतं किंवा अलाउन्स आपण प्रोव्हाइड करतो सेलर टू परचेसर. सेलर जो कोण विक्री करताय, विकतोय माल, तो त्याला डिस्काउंट देतो, बोलतो ना आपण सूट देतो, त्याला आपण डिस्काउंट बोलतो. ठीक आहे. 2 टाईपचे डिस्काउंट असतात, एक असं ट्रेड आणि दुसरं असतं कॅश डिस्काउंट. ओके. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? बघा एक सोपं तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणतंही एक प्रोडक्ट घ्या, त्यावरती जी MRP लिहिली असते बघा, किंवा किंवा बघा ऑफर असते, म्हणजे ते MRP समजा असेल ₹50, हां ₹50 त्याची प्राईज आहे, पण तिथेच कंपनीनेच हां अशी क्रॉस केलेलं असतं आणि खाली म्हटलं असतं ₹5 ऑफ, हां म्हणजे ₹45ला तुम्हाला मिळणार. मग हा जो डिस्काउंट आहे हा ओरिजिनल कंपनीच तुम्हाला प्रोव्हाइड करते, त्याला आपण ट्रेड डिस्काउंट मानणार आहे. पण त्यावरती MRP ₹50 आहे, आणि जर तुम्हाला दुकानदार जो कोण रिटेलर आहे, तुम्ही दुकानातून परचेस करताय, जर तो तुम्हाला डिस्काउंट त्यात काही सूट देत असेल, ₹1, ₹2 किंवा ₹5 सूट देत असेल, तर त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणणार. थोडं कन्फ्युजन आहे, पण पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? बेसिकली हा जो ट्रेड डिस्काउंट आहे हा कोणाला मिळतो? ग्राहकाला मिळत नाही, लक्षात घ्या. ग्राहक म्हणजे आपण, हां सामान्य व्यक्ती, आपण दुकानातून परचेस करतो ना एखादी वस्तू, हा आपल्याला ट्रेड डिस्काउंट मिळत नाही. तर ट्रेड डिस्काउंट मिळतो कुणाला? तर दुकानदारांना, होलसेलर असतात ना, त्या रिटेलरला मिळतो. म्हणजे कंपनीकडून माहिती आहे तुम्हाला चेन असते, कंपनीकडून होलसेलर
घाऊक व्यापारी खरेदी करतात आणि घाऊक व्यापारीकडून एक छोटे व्यापारी खरेदी करतात आणि छोट्या व्यापाऱ्याकडनं आपण खरेदी करतो. मग ही जी चेन आहे ना, मग आपल्याला जे ग्राहक आहे एक्झॅक्टली त्याला हा ट्रेड डिस्काउंट मिळत नाही. हा ट्रेड डिस्काउंट मिळतो कोणाला? तर जे काय व्यापारी आहेत ज्याच्याकडनं आपण परचेस करतो एखादी वस्तू, त्याला हा ट्रेड डिस्काउंट मिळतो. ठीक आहे. म्हणजे हा प्राईजवर नसतो. तुमची जी काय प्राईज असते त्यात ऑलरेडी त्यांनी कमी करून त्याला दिलं असेल, आपण ट्रेड डिस्काउंट बोलतो. आणि कॅश डिस्काउंट हा आपल्याला मिळतो. हां, जी काय प्राईस आहे त्यापेक्षा जर कमी किमतीत जर आपल्याला गुड्स मिळत असेल, माल मिळत असेल, तर त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणणार आहे. आता हे डिटेलमध्ये आपण ह्या दोन्ही जे डिस्काउंट आहेत बघा, ट्रेड डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, हे डिटेलमध्ये पुढे प्रॉब्लेमच्या वेळी आपण पाहणारच आहे, तुम्हाला ते अजूनही व्यवस्थित समजेल. पण एवढं सध्या लक्षात ठेवा, डिस्काउंटचे 2 टाईप्स आहेत. एक आहे ट्रेड डिस्काउंट, एक आहे कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कुणाला मिळतो? तर जे होलसेलर रिटेलर आहेत दुकानदार त्यांना मिळतो. कॅश डिस्काउंट आपल्याला मिळतो कस्टमरला. ठीक आहे. त्यांनी म्हटलं बघा, इथे एक्झाम्पलही दिलं आहे बघा, ट्रेड डिस्काउंट लाव. इफ गुड्स 1000चा गुड्स आहे, 5% ट्रेड डिस्काउंट त्यांनी दिलं असेल तर 950ला तुम्हाला मिळेल. ठीक आहे. समजतं मी काय म्हणतोय? आणि इथे बघा तुम्हाला इथे कॅश डिस्काउंटचंही त्यांनी म्हटलं बघा, इट इज अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट. जी फायनल अमाऊंट आहे, रिसिप्टवरती अमाऊंट असते बघा, फायनल बिल करताना अमाऊंट, त्यात जर तुम्हाला कोण डिस्काउंट देत असेल तर तो कॅश डिस्काउंट असेल. ठीक आहे. हे पुन्हा आपण व्यवस्थित पाहूयाच. चला पुढे बघा, पुढे सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट. पुढचं बघा पेज नंबर 9वरती तुम्हाला दिलं बघा, सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट. ठीक आहे. आता सॉल्वंट म्हणजे काय बघा, इफ अ पर्सन ॲसेट आर मोर दॅन लायबिलिटीज. बघा, इफ अ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज ऑर इक्वल हिज लायबिलिटीज इज कॉल्ड एज सॉल्वंट पर्सन. म्हणजे अशा व्यक्तीची, कोणत्याही व्यक्तीची जर ॲसेट आहे, त्याची मालमत्ता आहे, ही त्याच्या देण्यापेक्षा, लायबिलिटीजपेक्षा कशी आहे, जास्त असेल किंवा लायबिलिटीज एवढी तरी असेल. म्हणजे बघा, तुमची मालमत्ता, तुमच्याकडे त्यांनी एक्झाम्पल दिले बघा खाली, म्हणजे तुम्हाला समजेल. पण त्याची मालमत्ता आहे 50, ॲसेट किती आहे? 50 लाख. आणि त्याचं जे देणं आहे म्हणजे कर्ज वगैरे त्याच्यावरती आहे 30 लाख आहे. मग हा पर्सन काय झाला? सॉल्वंट झाला, कारण त्याची ॲसेट त्याच्या देण्यापेक्षा जास्त आहे. समजलं सॉल्वंट म्हणजे काय? आता इन्सॉल्वंट म्हणजे याच्या अपोजिट, अ पर्सन हुज लायबिलिटी आर मोर दॅन हिज ॲसेट. म्हणजे त्याची लायबिलिटी देणंच त्याच्या ॲसेटपेक्षा जास्त आहे, तर अशा पर्सनना आपण काय म्हणणार आहे? इन्सॉल्वंट. बरोबर ना? दिवाळखोर त्याला मराठीत बोललं जातं. सॉल्वंट आणि इन्सॉल्वंट. समजलं का? म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, त्याचं ॲसेट त्याकडे 20 लाखाचे आहेत, त्याचं देणं 50 लाख आहे, म्हणजे 30 लाख अजून देणं आहे एक्स्ट्रा, मग तो इन्सॉल्वंट. समजलं? सॉल्वंट, इन्सॉल्वंट. ओके. चला नेक्स्ट पुढे बघूया. आता ह्या पुढचा एक पॉईंट आहे तो अकाउंटिंग इयर. बघा, हे बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अकाउंटिंग इयर हे 12 महिन्याचं असतं. तुमचं जर कसं आपलं वर्ष जानेवारी ते डिसेंबर असतं, तसं बेसिकली अकाउंटिंग हे जानेवारी ते डिसेंबर असू शकतं किंवा वेगळे असू शकतं. पण बेसिकली ज्या इंडियन कंपनीज आहेत ते फॉलो करतात 1 एप्रिल, 1 एप्रिल टू 31 मार्च. बघा, 1 एप्रिल टू 31 मार्च का ते फॉलो करतात अकाउंटिंग इयर? कारण की बघा, टॅक्स जो टॅक्ससाठी बरं पडतं. गव्हर्नमेंट टॅक्स हा 31 मार्चपर्यंत कॅल्क्युलेट केला जातो. 1 एप्रिल ते 31 मार्च हे टॅक्सेशन इयर आहे, टॅक्सचं इयर आहे. मग ह्याच्याशी कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे प्रत्येक कंपनी जे काही त्याचं प्रॉफिट अँड लॉस असेल, ट्रेडिंग वगैरे असेल, बॅलन्स शीट असेल, हे 1 एप्रिल टू 31 मार्च ह्या कालावधीसाठी प्रिपेअर करतात. समजते मी काय म्हणतोय? आता सगळ्यांना माहिती पाहिजे अकाउंटिंग इयर काय आहे. अकाउंटिंगचं इयर काय आहे, टॅक्सेशनचं इयर काय आहे, ते 1 एप्रिल ते 31 मार्च प्रत्येक वर्षी लक्षात ठेवा. चला पुढे. तर तुम्ही पुढे पाहिलं तर बघा, त्यांनी तुम्हाला दिले ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता हे काय आहे बघा, ट्रेडिंग म्हणजे सरळ व्यापार. जो व्यापार, जे असे बिझनेस ज्यांचं ऑब्जेक्ट बघा महत्त्वाचं बघा, अ बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश विथ अ ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. बघा, अ बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश विथ अ ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स. बघा ना, म्हणजे जे काय गुड्स सेल करून त्यांचा ऑब्जेक्ट, महत्त्वाचं उद्दिष्ट काय की प्रॉफिट कमवणं, तर त्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार. साधं सिंपल आहे. ज्या ऑर्गनायझेशन, ज्या कंपनीचं उद्दिष्ट आहे प्रॉफिट कमवणं, त्याला आपण ट्रेडिंग कन्सर्न म्हणणार. ओके. सेकंड, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ह्याच्या अपोजिट्स, ज्यांचं ऑब्जेक्टिव्ह, जे ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्ट आहे, ते फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आहे सोसायटीसाठी. समजतंय का मी काय बोलतोय? तर त्याला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणणार. बघा, हे डिटेलमध्ये तुम्हाला पुढे पाहायचं आहे. हे तुम्हाला 12th आहे बघा, NPOs वगैरे म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. फक्त इथे बेसिक तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, फॉर एक्झाम्पल मला सांगा, स्कूल, हॉस्पिटल, स्पोर्ट क्लब, बघा शाळा वगैरे, यांचं ऑब्जेक्ट आहे का जास्तीत जास्त स्टुडंट यावं, जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावा असं नाही आहे. त्यांचं ऑब्जेक्ट काय, उद्दिष्ट काय आहे? फीस ते घेतातच, बरोबर आहे, पैसे तर ते कमवतातच, पण त्याचं ऑब्जेक्ट काय, उद्दिष्ट काय? तर मुलांना शिक्षण द्यावं. हॉस्पिटलचं उद्दिष्ट काय? तर पेशंटना बरं करावं.
बरोबर, हेल्थ सगळ्यांची चांगली राहावी. स्पोर्ट क्लबचं उद्दिष्ट काय, तर जास्तीत जास्त स्पोर्टमध्ये प्रगती व्हावी मुलांची. मग हे यांचं उद्दिष्ट नाही आहे ना प्रॉफिट कमव, हे सगळे कशामध्ये येतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बघा हे डिटेलमध्ये आपण पुढे पाहूयाच. चला नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, गुडविल. बघा सगळ्यांना माहिती असेल, खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा गुडविल. गुडविलचा मिनिंग काय होतो बघा, दोन सिम्पल ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं बघा. पहिले आपण जे दिले ते रीड करून घेऊ. गुडविल मे बी डिस्क्राइब ॲज अ ॲग्रिगेट ऑफ दोज intangible attribute of a business which contributes to superior earning capacity over the normal return of. बघा ही जर लँग्वेज तुम्हाला थोडी वेगळी वाटू शकते, पण बघा हे सिम्पल त्यांनी दिलं. गुडविल इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन द टर्म ऑफ मनी. म्हणजे गुडविल म्हणजे काय, की जे बिझनेसची रेप्युटेशन आहे, पैशामध्ये जी मोजता येते रेप्युटेशन, त्याला आपण गुडविल बोलतो. बघा फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगेन, तुम्ही कोणतेही एखादं वस्तू खरेदी करताना, बाईक खरेदी करायची, तर तुम्ही प्रेफर काय करता, हिरो किंवा होंडा, बजाज ह्या कंपनीच्या बाईक प्रेफर करता ना. कारण काय, कारण त्यांचं नाव आहे, त्यांचं गुडविल आहे. कोणी कार खरेदी करत असेल तर टाटाची कार, हुंडाय असेल, मारुती सुझुकी, बरोबर ना, ह्यांच्या कार्स प्रेफर केल्या जातात कारण त्यांचं नाव आहे. बोलतो ना, मोबाईल तुम्ही परचेस करताना काय म्हणता, सॅमसंगचा मोबाईल पाहिजे, ॲपल पाहिजे. बघा ना, मोबाईलचे फीचर्स सेम असतात, ॲपल असेल किंवा एखादा दुसरा असेल, कम्पेअर केलं तर जवळपास सेम असतात, पण प्राईसमध्ये खूप डिफरन्स असतो. ॲपलचे खूप महाग असतात. कारण काय, कारण ॲपल हा ब्रँड आहे, नाव आहे. मग त्या ब्रँडची व्हॅल्यू आहे ना, त्याला आपण गुडविल बोलतो. समजते का, रेप्युटेशन त्याचं, त्याला आपण गुडविल बोलतो. समजलं सगळ्यांना गुडविल म्हणजे काय. आता सेकंड म्हटलं गुडविल इज इन इनटॅन्जिबल ॲसेट. तर इनटॅन्जिबल ॲसेट म्हणजे काय, बघा दिसतं का हो, रेप्युटेशन आहे आपल्याला जाणवतं, ह्याचं नाव आहे ॲपलचं, पण असं दिसतं का की बाबा हे एवढं आहे, असं नाव आहे, असं नाही. समजतं ना, हे फक्त इनटॅन्जिबल न दिसणारी ॲसेट आहे. हां, जाणवतं आपल्याला की बाबा ठीक आहे, ॲपलचं नाव आहे, हे ब्रँडचं नाव आहे. ओके, समजलं गुडविल म्हणजे काय. ठीक आहे, चला आता पुढे बघू शकतो आपण, प्रॉफिट आणि लॉस. पुढचा पॉईंट आहे बघा, प्रॉफिट आणि लॉस. ठीक आहे, आता प्रॉफिट सगळ्यांना माहिती आहे. प्रॉफिट म्हणजे काय बघा, व्हेन द सेलिंग प्राईस ऑफ गुड्स इज मोर दॅन कॉस्ट प्राईस, इट इज अ प्रॉफिट. हां, बघा ना, जर तुमची सेलिंग प्राईस ही कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त असेल, म्हणजे बघा तुम्ही एखादा गुड्स, आता इथे एक्झाम्पलच बघा, मी तुम्हाला समजेल. गुड्स सोल्ड फॉर ₹50,000, 50,000ला माल विकलात, आणि त्यासाठी खर्च आला, तो मालाचा खर्च ₹30,000. म्हणजे 50,000ला तुम्ही वस्तू विकलात आणि ती वस्तू तुम्हाला तयार करण्यासाठी 30,000 खर्च आला. मग तुम्हाला प्रॉफिट किती आला, 50,000ला विकलात, 30,000 खर्च आला, म्हणजे दोघातला फरक जो आहे 20,000, तो तुमचा प्रॉफिट आहे. समजते, समजलं ना. आता जे नेक्स्ट आहे बघा, पुढचे जे पॉईंट्स आहेत, हां पेज नंबर 10-11वरचे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे, प्लीज एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडना, जास्तीत जास्त फ्रेंडना शेअर करा, जेणेकरून त्यांना याची इन्फॉर्मेशन मिळेल. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.